ते का आपल्याला नवीन येत आहेत का? आपल्या बापजाद्यांनाही असेच अनुभव आले होते. सगळ्या पिढ्यांना. अगदी तुम्ही 50,000 वर्षापूर्वीचा का माणूस घ्या ना, त्या माणसाजवळही असेच 5 इंद्रिय होते आणि असंच मन होतं आणि त्यालाही असेच सुखदुःखाचे, चिंतेचे, भयाचे, काळजीचे अनुभव येत होते. तेच अनुभव आपल्यालाही येतात. म्हणजे हे जे काही मन आहे हे पुरातन आहे. हे मन काही आपलं नवीन नाही. आपल्या बापजाद्यांकडून आपल्याला वंश परंपरेने हे मन मिळालं आहे. आपल्याला जे काही हे 5ही इंद्रिय आणि मन मिळाले आहे हे वंश परंपरेने मिळालेलं आहे. म्हणजे हे सगळं भूतकाळातलं आहे. ते आपल्यापर्यंत आपल्या आईबापामार्फत आलेलं आहे आणि आपल्या आईबापाकडे ते त्यांच्या आईबापाकडून आलेलं आहे. आणि असं पिढ्यान पिढ्या हे मन आणि इंद्रिय असं चालत असतं. मनुष्य मेला तरी माणसाचं मन मरत नसतं. मन पुढच्या प्रवासाला निघतं आणि ते मन असतं पंचमहाभूतांच्या स्वरूपात. मनुष्य मरतो तेव्हा पंचभूत या शरीरातून स्थूल पंचमहाभूत जरी राहत असले तरी सूक्ष्म पंचमहाभूताच्या रूपाने मन बाहेर पडतं आणि सगळे पंचमहाभूत विखरून जातात. पाणी पाण्यात जातं, आकाश आकाशात जाते, हवा हवेत जाते, उष्णता उष्णतेत जाते, वगैरे वगैरे. आणि हीच पंचमहाभूत मग पुन्हा जेव्हा आई आणि बापाच्या पोटी काही बाळ जन्माला यायचं असतं तेव्हा त्या बाळाचं संगोपन पुन्हा हे पंचमहाभूतच करतात. हे हवा, पाणी, उष्णता, हे जे काही पृथ्वी तत्व आहे हेच पुन्हा त्या बाळाला वाढवतं, या बाळाचं पालनपोषण करतं, या बाळाला मोठं करतं. जे आपल्याला शरीर आणि इंद्रिय मिळालेले असतात तेही आपल्याला आपल्या बापजाद्यांकडून मिळालेले आहे. ते नवीन नाहीत, ते जुनेच आहेत. हजारो नव्हे लाखो वर्षापूर्वीचे जुने आहेत. सगळ्यांचे हातपाय, सगळ्यांचे इंद्रिय, सगळ्यांचे शरीर, सगळ्यांचे मन सारखेच असतात. मग ते कोणत्याही धर्माचे असो, कोणत्याही देशाचे असो, कोणत्याही रंगाचे असो. पृथ्वीच्या पाठीवरील सगळ्या माणसांचं मन सारखं असतं. सगळ्या माणसांचे इंद्रिय हे अगदी 99.9999 हे सारखेच असतात. अपवादाने काही कारणामुळे लाखात एखाद्यामध्ये गडबड होते, अन्यथा 99,999 लोकांचे इंद्रिय, शरीर आणि मन हे सारखंच असतं. त्यांचे विकार सारखे असतात. याचा अर्थ काय? आपण जे काही आहोत तो भूतकाळ आहे. ते सर्व भूतकाळातून आलेलं आहे, ते नवीन नाही. आपल्या बापजाद्यांनी जे कर्म केलेले आहेत, त्यांनी जे काही विचार केलेला आहे, त्यांच्या कर्माचे फळ म्हणून आपला जन्म झालेला आहे. आपला जन्म म्हणजे आपल्या बापजाद्यांचं कर्माचं फळ आहे. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणजे आपल्या या असण्यामध्ये आपला काहीच हात नाही. याच्यात भूतकाळाचा हात आहे. आपल्या बापजाद्यांचा, आपल्या वंश परंपरेचा, आपल्या वाडवडिलांचा हजारो हजारो वर्षाचा जो इतिहास आहे त्या इतिहासामुळे आपण निर्माण झालेलो आहे आणि याच्या पुढेही मनुष्यजात अशीच निर्माण होत राहील. अजून हजारो लाखो वर्ष असंच निर्माण होत राहील. हे संसार चक्र असंच चालू राहील. असं हे एक भवचक्र इथे चालू आहे. हे आधी समजून घ्यावं लागेल की याच्यात नवीन काही नाही. हे सृष्टीचं चक्र आहे. हे असं आपल्याला समजून घ्यावं लागेल. आपल्या शरीराला समजून घ्यावं लागेल, आपल्या इंद्रियांना समजून घ्यावं लागेल, आपल्या मनाला समजून घ्यावं लागेल. तेव्हा मग आपण काही